प्रेस कॉन्फरन्स फक्त गव्हर्मेंट हायस्कुलाच्या संदर्भात आसा. आमचे कडेन 9 गव्हर्मेंट हायर सेकंडरी स्कूल्स आसा थ्रूआउट गोवा आनी 78 गव्हर्मेंट हायस्कूल्स आसा. ह्या गव्हर्मेंट हायस्कुलांनी टोटल 1573 भुरगे एपियर जाल्ले फाटल्या SSC एग्जामीक. तातूंतले 1437 भुरगे पास जाले. सामकें म्हाका आनंद जाता सांगपाक की आउट ऑफ 78 41 स्कुलाचो रिजल्ट 100% आसा आनी 13 स्कुलाचो रिजल्ट 100% जावपाचो तो एका भुरग्याक लागून मिस जाल्लो आसा. आनी मे बी 80 किंवा ते भुरग्यांक परत एपियर जाल्यार जुलय एग्जामीक ते पास जावंक शकता. सो आमचे टिचर्स आनी आमचे हेडमास्टर्स गव्हर्मेंट हायस्कुलाचे खूब एफर्ट घेता आनी त्या खातीर CM सरान मुद्दाम म्हाका सांगलें की तांकां सगळ्यांक हेडमास्टरांक ऑनर करपाक जाय आनी आज स्कुलान हेडमास्टर तांची गरज आसा. म्हणून टोकन म्हणून आमकां डायरेक्टर एज्युकेशन, सेक्रेटरी एज्युकेशन प्रताप दलेकर सर, डायरेक्टर SCRT मॅडम मेघना शेटगांवकर, स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर शंभू गाडी, हिंदू प्रभुदेसाई डेप्युटी डायरेक्टर ऑफ अकॅडमी आनी पॉल फर्नांडीस तुमी सगळे हांगा आयिल्ले आसा. हे जस्ट तुमकां सांगपाक की आमची गव्हर्मेंट स्कुलां एकदम बरो परफॉर्मन्स दिता गोवा बोर्डाच्या एग्जामीक सदांच. नॉर्मली फक्त गोंयाकच न्ही तर सगळ्या आमच्या एकूणच भारतांत नॉर्मली कितें जाता की पालकांचो फर्स्ट प्रेफरन्स जो आसता तो एडेड किंवा प्रायवेट स्कुलाक आसता. गव्हर्मेंट स्कुलाक निमाणें प्रेफरन्स दिवप जाता. म्हणून सरकारान फाटलीं कांय वर्सां गव्हर्मेंट स्कुलाचो इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करपा खातीर मुद्दाम वावर केला. आनी फक्त इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करून सरकार रावली ना तर ह्या मुखार सुद्दां जे कोण गव्हर्मेंट टिचर आसात तांकां त्यांची जी पळय एकाडेमीक डेव्हलपमेंट जावची ह्या खातीर तांकां सतत ट्रेनिंग दिवपाचें काम आमी करतात आनी ह्या मुखारय तांकां अशेंच सतत मुखार ट्रेनिंग दिवपाचो आमी प्लॅन तयार केल्लो आसा. ह्या फुडें सगळीं जे गव्हर्मेंट टिचर्स जे आसात स्कुलाचे तांकां ट्रेनिंग दिवपाचो प्लॅन माननीय मुख्यमंत्र्याच्या मार्गदर्शना खाला आमी प्रिपेर केला आनी त्या खातीर वेगवेगळ्यो ज्यो प्लेस भारतभर ज्यो अश्यो ट्रेनिंग दिवपी संस्था आसात त्या संस्था कडेन आमी टायअप केल्लो आसा. उदाहरणार्थ NCERT, NIPA, त्या बरोबर इंडियन स्कूल ऑफ बिझनेस ह्या बरोबर आमी टायअप केला आसा. त्याच प्रमाणे सगळ्यात व्हडलो टायअप आमच्या आसा म्हणटा तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जी आयची भारतांतली सगळ्यात व्हडली संस्था जाका NIRF रँकिंग म्हणात किंवा वर्ल्ड रँकिंगा भितर जी पयली आसा ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर हांचे बरोबर आमी टायअप केल्लें आसा सगळ्या सायन्स टिचरांक ट्रेनिंग दिवपा खातीर. सो ह्या टायअपांतल्यान टिचराचो अपग्रेडेशन वाडटलें आनी त्याच बरोबर इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम मुखार चालीक लावपा खातीरय आमी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शना खाला चीफ मिनिस्टर सुविद्या स्कीम जी इम्प्लिमेंट करपाच्या ह्या वर्सांत सुरू जातली. तर मूळ सांगपाचो मुद्दो म्हळ्यार पालकांचो प्रिफरन्स फर्स्ट प्रिफरन्स गव्हर्मेंट स्कूल जातले ह्या पद्दतीन आमी सगळ्यांनी काम करपाक जाय अशें आमकां आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्लो आसा की त्या पद्दतीन तुमी काम करात की फाल्यां सकाळी की पयलो पालक आपलो भुरग्यांक गव्हर्मेंट स्कुलान धाडटलो अशा तरेचे इन्फ्रास्ट्रक्चर आनी अशा तरेचे टिचर आमी गव्हर्मेंट स्कुलाक तयार करपाक जाय. त्या खातीर आमी वावर करतात. आजय जो पळय गव्हर्मेंट स्कुलांतल्या टिचरांनी जो रिजल्ट दिला तो खरोखर खूब बरो आसा. कारण आमकां बऱ्यांतलो बरो भुरगो मेळना, आमकां गाळ अशें तो मेळटा आनी बाकी कडेन दुसरे कडेन फेल जाल्लो तो सुद्दां गव्हर्मेंट टिचरां स्कुलाक येता. इतले आसूनय इतले स्कुलांनी 100% रिजल्ट दिवप आनी तेय बी 9वेक भुरगो डिटेंड करनासतना दिवप. नाजाल्यार खुबशे स्कुलाक 9वेक डिटेंड करतात आनी 10वेक 100% दितात. ते करनासतना दिवप ही गव्हर्मेंट स्कुलाच्या टिचरांची आनी हेडमास्टरांची एक जे कितें तेमी हो परफॉर्मन्स दिल्लो आसा हो कौतुकास्पद आसा. त्या खातीर मुख्यमंत्र्यान तेंची दखल घेवन त्यांचो एक वेगळो फेलिसिटेशन कार्यक्रम दवरला. पूण आयच्या तारखेक तांकां हांगा येवपाक मेळ्ळें ना कारण ते व्यस्त आहात कितें भुरग्याक
सर्टिफिकेट दिवपाक लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा मुखार वचपा खातीर म्हणून ही फक्त टोकन म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आमी घेतात. मुख्यमंत्री ह्या प्रेस कॉन्फरन्साद्वारे मुद्दाम ह्या टिचरांचे आनी हेडमास्टरांचे अभिनंदन करपाक सोदतात म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आसा. त्या बरोबरच आमचो मुखारलो जो कितें अपग्रेड करपाचें आसा तो वावर आमचो ह्या मुखारय चालू उरतले अशें हांव तुमकां सांगता आनी माननीय मुख्यमंत्र्याक विनंती करता की तांणी आपले संबोधन करचें. सगळ्यात पहिल्यात पयलीं तुमचे सगळ्यांचे आयच्या प्रेस कॉन्फरन्सात स्वागत करता आणि आमी सगळ्या आमच्या स्कुलाचे हेडमास्टर्स आणि टिचर्स तेंच्यांनी एफर्ट्स घेतले तांचे कॉंग्रॅच्युलेशन्स हांव सगळ्यात पहिली करता आणि बिहाफ ऑफ दॅट टोकन म्हणून आमी आमचे सेक्रेटरी एड्युकेशन, डायरेक्टर एड्युकेशन आणि ऑल टॉप स्टाफ हांकां बुके दिवन तेंचें अभिनंदन करता. बोर्डाचो रिजल्ट 92 आणि 25% लागलो. हांव गोंयांतल्या सगळ्या भुरग्यांचे खूब खूब अभिनंदन करता आणि परत एकदां म्हणजे 12वेंत आनी 10थांतूय बी चलयांनी खूब मोठी पर्सेंटेज घेतली. चलयांनी खूब चड मार्क्स घेतले त्या खातीर त्या चलयांचे सगळ्यांचे अभिनंदन. पुराय गोंयभरांतल्या सगळ्या टिचर्सांचे खूब खूब अभिनंदन. विशेष अभिनंदन करपाक आज आमी हांगासर जमल्यात आमच्या गव्हर्मेंट हायस्कुल्स हांचे. आमी पळयता की 78 गव्हर्मेंट हायस्कुल्स आसा तातूंतल्या 41 हायस्कुलांतल्यान 100% रिजल्ट लावप खरोखरूच अभिनंदनास्पद पात्र आसा. हांव प्राऊड फील करता बीइंग एज अ एड्युकेशन मिनिस्टर, कारण आतां प्रसादान सांगले त्या प्रमाणे 13 इश्कॉलांनी उरलेल्या फक्त एक सब्जेक्ट उरला ताका 80 मेळ्ळ्या. म्हणजे कदाचित रिव्हॉल्युशन आसत किंवा बाकीचे ह्याय 13 इश्कॉलांनी वेळ पडटा जाल्यार आमकां 100% मेळपाचे चान्सीस आसा. उरलेल्या हायस्कुलांतलो रिजल्ट सुद्दां इट इज ऑलमोस्ट मोर दॅन 70 to 80% रिजल्ट उरलेल्या सगळ्या गव्हर्मेंट हायस्कुलांनी लागला. हांवें मुद्दामून कित्याक सांगलें तर आमची सगळीं हायस्कुलां ही रिमोट एरियांनी आसा. आमच्या कडेन सगळे कडेन भुरगे येवपी हे एवरेज भुरगे आसात. म्हणजे वेळ पडलो जाल्यार थोडे कडेन सिंगल पेरंट्स भुरगे आसात, थोडे कडेन ऑर्फन्स भुरगे आसात, मॅक्झिमम भुरगे हे मिडल क्लासांतले भुरगे आसात. एकटो सुद्धा भुरगो गव्हर्मेंट हायस्कुलांत येवपी खंयसरूय ट्युशन क्लासीसाक वचना किंवा एडिशनल ट्युशन्स जे आसा पळय ते खंयसरूच घेयना. आणि हे सगळे आसतना आमचे सगळे टिचर्स एडिशनल एफर्ट्स घेवन इव्हिनिंग क्लासीस घेवन रेमेडियल क्लासीस घेवन ताका सातत्यान सदोदीत शिकयत आसता. आणि हे सगळे करता आसतना म्हणजे चडांत चड एफर्ट्स ते भुरग्यां कडेन कॉन्सन्ट्रेट करता. बरेच कडेन आतांच सेक्रेटरी बाब प्रसाद हांणी सांगलेल्या प्रमाणे एडेड हायस्कुलांतल्यान ड्रॉप आउट जाल्ले भुरगे हे आमच्या हायस्कुलांनी येतात आणि ताजे उपरांत आमी तांचो 100% रिजल्ट लावंक शकता. बऱ्याचशा एडेड हायस्कुलांत संवय आसा की 9th स्टँडर्डांत तांकां फेल करून दवरप, 9th स्टँडर्डांत दोनदा बसोवप ही संवय आसा. आमच्या एकट्याय गव्हर्मेंट हायस्कुलांत अशा पद्दतीन कोणाकूच डिटेन करून फाटल्यान दवरिना, ताका परत एकदा प्रमोट करीत आसता. आणि हे सगळे करता आसतना आमचे सगळे टिचर्स मागीर आमचो SCRT आसतले बाकीचे सगळे जितक्यो एक्टिविटीज आमी परफॉर्म करपाक जाय खूब मोठ्या प्रमाणात आमी इतर सगळ्यो एक्टिविटीज आमच्या गव्हर्मेंट हायस्कुलांत घेता. विशेष करून स्पोर्ट्स एक्टिविटी आणि कल्चरल एक्टिविटी हे सातत्यान बाकीच्या ओवरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट हे जावपाक जाय हाच्या खातीर आमचो सदोदीत प्रयत्न आसता. आणि ते जावचे म्हणूनय बी आमी सदोदीत आमच्या सगळ्या स्टुडंट्सांक सगळे कडेन पार्टिसिपेट करपाक लायता. सगळे कडेन ते ऑलवेज पार्टिसिपेट करता आणि इतके सगळे करूनय बी 10th स्टँडर्डांत खूब बरो रिजल्ट लागता. फाटल्या 5 वर्साच्या कार्यकाळात हांवें मुख्यमंत्री म्हणून आमची सगळी गव्हर्मेंट प्रायमरी आसतली, सेकंडरी आसतली, हाय सेकंडरी आसतली बरेच कडेन आमी इन्फ्रास्ट्रक्चरात खूब मोठो बदल जो आसा तो सगळे कडेन हाडला. खूब मोठ्या प्रमाणात मिनिमम टू मिनिमम एखादो दुसरो क्लासरूम आमी स्मार्ट क्लासरूम प्रत्येक हेतूंत दिल्या, तांकां हॉल अवेलेबल करून दिल्या, लॅब अपग्रेड केल्या, आमी रोबोटिक्स युनिट स्टार्ट केला, कॉम्प्युटर लॅब नवीन दिल्या, लायब्ररीज आनी लॅबॉरेटरीज नवीन किंवा रिनोवेट आमी आमच्या गव्हर्मेंट हायस्कुलांत केल्या. आमी आमच्या सगळ्या गव्हर्मेंट हायस्कुलांनी KTCL बसीस आमच्यो प्रोवायड केल्या जेणे करून भुरगे अपटुडेट थंय पावचे.
आणि कालांतरात आम्ही आमच्या हायस्कूल्स आसत जाल्यार ताका तेकून दुसऱ्या हायस्कुलाक आमी परमिशनूय दिला. सांगपाचो उद्देश इतकोच आसा, हांव म्हज्या पुराय गोंयभरांतल्या सगळ्या पॅरंट्सांक सांगपाक सोदता की आमी गव्हर्मेंट हायस्कुलाचो स्टँडर्ड हो खूब मोठ्या प्रमाणात आमी अपग्रेड केल्लो आसा, इन्फ्रास्ट्रक्चर वायज. आनी आमी ह्युमन रिसोर्स म्हणजे ते आशिल्ले आमचे टिचर्स. पयलीं थोडी कडेन लेक्चर बेसिसांनी टिचर आशिल्ले, हालींच आमची रिक्रुटमेंट जाल्या उपरांत प्रमोशन्स ऑन फूल टायम टिचर्स आमी सगळे कडेन दिवपाक सुरवात केल्या. उरलेल्या टिचरांची रिक्रुटमेंट प्रोसेसूय ऑलरेडी सुरवात जाला. थोड्या दिसांच्या भितर तो प्रोसेस आमचो कंप्लीट जातो, जेणे करून सगळ्या हायस्कूल्स आनी हाय सेकंडरी हांकांय आमचे फूल टायम टिचर्स जे आहा मेळटले. चडांत चड पॅरंट्सांनी त्या खातीर गव्हर्मेंट हायस्कूल्स आनी गव्हर्मेंट हाय सेकंडरी निग्लेक्ट न करता आपल्या भुरग्यांक ताजेर एडमिशन्स जी आसा पळय ही गव्हर्मेंट हायस्कुलांत दिवची. हे सगळें सांगता आसतना अजुनूय आमची एडेड स्कुलां जी आसा पळय न्ही गव्हर्मेंटाची फूल एड घेतात, तर काही प्रमाणात एडिशनल पयशे भुरग्यां कडल्यान घेवपाची तांकां संवय जाला वेगवेगळी. कारण आमी आमच्या हायस्कुलांत जशे युनिफॉर्म फ्री ऑफ कॉस्ट दिता ताका गरज आसा ताका बुक्स आमी टील 10th स्टँडर्ड पर्यंत, टेक्स्ट बुक्स आमी टील 10th स्टँडर्ड पर्यंत फ्री दिता. ओके, हे सगळें दिता आसतना सुद्दां म्हणजे आमी फूल ग्रँटीड एडी सगळ्या हायस्कुलांक दिता, पण थोड्या हायस्कुलांनी जो फीजच्या नांवाचेर पयशे घेवपाचो प्रकार आहा हो तेंच्यांनी बंद करचो. पॅरंट्सांनी ह्या बद्दल अलर्ट जावचें. गव्हर्मेंट हायस्कुलांत खंयसरूच म्हणजे फ्रॉम द 1st स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड पर्यंत एकूय पयसो कोणाकूच कसलोच भरचो पडना. इवन दो तांकां लागपी सगळ्यो गजाली आमी फ्री ऑफ कॉस्ट दिता. आनी पॅरलली आमी थोड्या जाणांचो जो म्हणजे इंग्लिशूच शिकपाक जाय हेजेर एक थोडोसो भर आसता. हांव कळपा खातीर म्हणून सांगता, आमच्या सगळ्या गव्हर्मेंट प्रायमरी हायस्कुलांनी आमच्याकडे गव्हर्मेंट टिचर्स हो जरी फूल टायम ना जालो जाल्यार दोन प्रायमरी स्कुलांनी मेळून आमचो एक इंग्लीश टीचर हो कंपल्सरी आसता. म्हणजे 3 दीस इंग्लीश शिकोवपाचो टीचर हो 1st to 4th ह्या प्रायमरी स्कुलांत आमचो इंग्लीश टिचरूय बी वयता. आनी प्रत्येकान दुसरी गजाल एड केल्या त्या प्रमाणे आमचे सगळे टिचर्स हे आमी तांकां टायम टू टायम ट्रेनिंग ही कंटिन्युअसली ट्रेनिंगूय दीत आसता. वेगवेगळ्या पद्दतीच्यो ट्रेनिंगूय ऑलरेडी दिवपाक आमी सुरवात केल्या. म्हणून म्हणजे सगळ्या पॅरंट्सां खातीर रिक्वेस्ट आसा की सगळ्या जाणांनी मोठ्या प्रमाणात एडमिशन्स जी आसा पळय ही गव्हर्मेंट हातूंतल्यान घेवची. दुसरी गजाल 12वीचोय रिजल्ट ऑलरेडी जाला. 12वीच्या सगळ्या भुरग्यांचें हांव खूब खूब अभिनंदन करता. जेई आनी नीट दोनूय एग्जामी जाल्यार तांचोय रिजल्ट जो आसा पळय थोड्यांचो जालो. निटाचो CETचे रावंड सुरवात जातले. तांच्याय खातीर करियर ऑप्शन्स वेगवेगळी गोंयांत एवेलेबल आसा. त्या सगळ्या करियर ऑप्शन्स जे आसा पळय ते एक्सप्लोर करचे. वेगवेगळे आमी म्हणटा नॅशनल फॉरेन्सीक सायन्स ही आमी कॉलेज गोंयांत सुरवात करपाक शकल्या. इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ हातूंय बी गोंयच्या भुरग्यांक एडमिशन घेवपा खातीर एडमिशन्स ओपन आसा, तितूनय घेवची. इवन दो BMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसीन आयुष मेडिकल कॉलेज जे धारगळान आसत जाल्यार थंयसरूय बी भुरग्यांनी एडमिशन्स घेवची. फिजिओथेरपी आसतले म्हणजे MBBSच्या उपरांत BDSच्या उपरांत फिजिओथेरपी आनी पॅरामेडिकल वेगवेगळे कोर्सीस गोवा मेडिकल कॉलेजीन सुरवात केल्या. आनीकूय वेगवेगळे कोर्सीस म्हणजे इवन दो फिजिओथेरपी एंड बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ह्योय कॉलेजी गोंयांत सुरवात जाला. त्या खातीर वेगवेगळी ऑप्शन्स भुरग्यांक सुरवात आसा. बरेचशे फावटी करियर चूज करता आसतना भुरगीं म्हणजे आपल्याक रॉंग स्ट्रीम ही एडमिशन घेता त्या खातीर सब्जेक्ट वायज म्हणजे आमी ह्या फावटीच्यान जरी म्हटलें जाल्यार पर्टिक्युलरली नर्सिंगाक वचपी भुरगीं आर्ट्साक वता आनी मागीर आपल्याक नर्सिंगाक वचूंक जाय म्हणटा तर न करता आमच्या सगळ्या टिचर्सां कडेन तेंच्यांनी डिस्कस करचें आनी स्ट्रीम चूज करची जेणे करून आमकां येता तातूंतल्यान क्वॉलिफायड बरे करियर चूज केल्ले भुरगे हे क्रिएट जावपाक जाय. इन लॉंग रन गव्हर्मेंट बरेचशे RR म्हणजे रुल्स रेग्युलेशन्स फॉर द आमकां जेका गव्हर्मेंटांतल्या वेगवेगळ्या पोस्टांक या RR बदलपाच्या विचारांत आसा. आनी इन फ्युचर आमी जेका म्हणटा की आमकां फॉर एग्जाम्पल लॅब टेक्निशियन जाय आसत जाल्यार पयलीं कोणूय 12वी केल्लो लॅब टेक्निशियन आसता ते जावचे ना. इन फ्युचर इट वील बी फॉर द सायन्स ग्रॅज्युएट आसत किंवा सायन्स सब्जेक्ट पास आउट अशा पद्दतीचे वेगवेगळे म्हणजे जुने RR जे आसा गव्हर्मेंट जॉबांतले किंवा प्रायवेट सेक्टरांतले हे सगळे कडेन चेंजीस करपाक येतला. न्यू एड्युकेशन नॅशनल एड्युकेशन पॉलिसी 2020 ऑलरेडी आमी प्री प्रायमरी लेवलांतल्यान जी इम्प्लिमेंट केली. अंदूच्यान आमचो विचार सुरू आसा की 9th स्टँडर्डांतल्यान इम्प्लिमेंट करता. त्या खातीर वेगवेगळे वोकेशनलचे सब्जेक्ट आमी इंट्रोड्यूस करपाक शकता. अशा पद्दतीन एड्युकेशन सेक्टरांत वेगवेगळे बदल्स नॅशनल एड्युकेशन पॉलिसी धरून आमी ऑलरेडी करपाक सुरवात केल्या. ती सगळ्या पॅरंट्सांनी सहकार्य करचें.
ऍडमिशन 11वीक मेळनासतना एकूय भुरगो उरचो ना हाजी आमी दखल घेतल्या. ती एडमिशन आसलेल्यो म्हणजे जवळपास 100 हायर सेकंडरीज गोंयांत आत्तां आसा. आमच्यो 9 हायर सेकंडरी आसा गव्हर्मेंटाच्यो आनी 91 हायर सेकंडरीज प्रायवेट सेक्टरांत गव्हर्मेंट एड दिवन चलयता. म्हणजे इनडायरेक्टली इट इज एन गव्हर्मेंट एडेड. आमी 91 चलयतात. ताज्या भायर आनी 4 हायर सेकंडरीज ज्यो अनएडेड हायर सेकंडरीज गोंयांत आसा ताची बरेचशा जाग्याचेर खूब जाण जेंकां परमिशन्स ना म्हणजे थोडे कडेन ज्या हायर सेकंडरी परमिशन नासतना बी थोडे चलोवपाक शकता पण ह्या सगळ्या जाणांक ताका परमिशन आसा अशा जाग्याचेर तेंच्यांनी एडमिशन घेवचें ही सगळ्या जाणांक रिक्वेस्ट. हांव परत एकदां आमचे सगळे हेडमास्टर्स आनी सगळे गव्हर्मेंट हायस्कुलांतले टिचर्स ह्या सगळ्यांचे तेंच्यांनी 100% रिजल्ट लायले ताज्या बद्दल खूब खूब तेंचें अभिनंदन करता. परत केन्ना तरी सेपरेट कार्यक्रम दवरून आमी तेंचो फेलिसिटेशन जे आसा पळय हेडमास्टर्स आनी टिचर्स हांचे करपाचें आसा की तेंच्यांनी एफर्ट्स घेतले तांच्यांनी कश्ट घेतले. नो डावट भुरग्यांचे एफर्ट्स आनी कश्ट आसाच कारण तांकां स्वताचें करियर करपाचें तितून तांच्या पेरंट्सांचोय वांटो आसा. बट एवरेज स्टुडंट्स घेवन सुद्दां अशा पद्दतीचो रिजल्ट लावप हें खूब म्हत्वाचें आसा आनी त्या खातीर सगळे जाण अभिनंदनाक पात्र आसा. हांव परत एकदां सरकाराच्या वतीन सगळ्यांचें खूब खूब अभिनंदन करता आनी अशाच पद्दतीन ओवरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट ही सातत्यान करपा खातीर सगळ्यांनी वांटेकारी जावचें आनी गोंयांतल्या सगळ्या समेस्त गोंयकारांनी परत एकदां गव्हर्मेंटाच्या हायस्कूल्स आनी हाजेर आमी खूब मोठो बदल जो केला तातूंत तेंच्यांनी वांटेकारी जावची. देव बरें करूं. टीचर सफिशियंट आसा तुमचे कडेन? टीचर सफिशियंट आसा? टीचर्स आमचे कडेन सफिशियंट आसा. ऑलरेडी आमी प्रमोशन सुरवात केल्या. फक्त काही टीचर्स आमच्या हायस्कुलांचो तेजो प्रोसेस सुरवात जाला. फुडल्या 1 ते 2 म्हयन्या भितर प्रोसेस कंप्लीट करता. एडमिशन फी म्हटल्यार ते कोणाची एडमिशन फी एडेड स्कुलांनी? थोड्या एडेड स्कुलांनी म्हणजे फीजच्या नांवाचेर पयशे घेतात तेंच्यांनी ते बंद करचे. आमचे कडेन कंप्लेन येयली जाल्यार त्या स्कुलाचेर आमी एक्शन घेतले. एडेड स्कुलाक बी एडेड स्कुलांक कसलेच पयशे घेवपाची गरज ना. आमी सगळ्या टीचर सॅलरी आमी पेमेंट करता. तेंचे आमी रेंट आमी दिता. बिल्डिंग रेंट आमी दिता. मेंटेनन्स ग्रँट आमी दिता. इस्कॉलाचो पेंट व्हरपाक सुद्दां पयशे आमीच दिता. थोडे जाण पेंट व्हरून बी पयशे लोकां कडेन मागता. बालरथ जो आहा पळय न्ही त्या बालरथाचे आमी आतां पयशे वाडोवन व्हरून 4.25 लाख रुपया केला. रायट 5 लाखाच्या वयर केला. ते बस जी मेंटेन करिना पळय ते तेंचें काम आसता. तांच्यांनी ती बस मेंटेन करप म्हणजे क्लिनर पयशे वेगळे ड्रायव्हर पयशे वेगळे डिझलाचे पयशे वेगळे आनी मेंटेनन्साचे पयशे वेगळे. तिची फिटनेस घेवप त्या एडेड स्कुलाच्या हेचेर डिपेंड आनी म्हणून जर फिटनेस घेतले जर तेंच्यांनी चलयल्यो जाल्यार आमी तेजेर एक्शन घेतले. म्हणजे मेंटेन 5 लाख रुपया तांकां आमी डायरेक्टली बसी खातीर दिता. तितून ड्रायव्हर सॅलरी क्लिनर सॅलरी सगळे आयले. बरेच जाण म्हणजे हितून मिसगायड जे आहा गरीब आसा ट्रान्सपोर्टाचे पयशे दी आनी कितें पयशे दी ताणी तेंच्यांनी आपल्या लिमिटान बस चलोवची आनी तितक्या पयशांनी ती चलूं शकता. सर 3rd आणि 6th स्टँडर्डचे पोर्शन कितें सिलेबस चेंज जाले थर्ड आणि 6th स्टँडर्डाचे पहिले एनसीईआरटीन सांगिल्लें की पोर्शन बुक्स चेंज जाले ना पण आता 6th स्टँडर्डाचे तांचे कडल्यान फीडबॅक आयला की 6th स्टँडर्डान अजून तांचे कडेन कांय रेडी जाले ना. सो ह्या वर्सा 6th स्टँडर्डात लास्ट इयरचेच बुक कंटिन्यू जातले. 3rd स्टँडर्डात तांच्यांनी 3 बुक्स चेंज केले जे ह्या वर्सा इंट्रोड्यूस थोडे आसा. अशें कितें केसीस तुमकां गावले की एडेड स्कूल किंवा गव्हर्मेंट स्कुलांनी कुशीन मारले? लोक ओरल कंप्लेन दिता. लोक रायटिंगान कंप्लेन दिवपाक भिता. तेन्ना आमी थंय सांगून रायटिंगान कंप्लेन दिया म्हणून रायटिंगान कंप्लेन दिल्यार तेजेर आमी एक्शनूय घेता. सर 9th स्टँडर्ड एनईपी इम्प्लिमेंटेशन म्हटलां पळय कितें म्हणून कशें आसता त्याची रिव्ह्यू अजून 9th स्टँडर्डाक एनईपी इम्प्लिमेंटेशन करपा खातीर आमची पुराय तयारी आसा काय ना हाजी रिव्ह्यू घेवपा खातीर आमी फाल्यां मिटींग दवरली आसा सगळ्या कमिटी मेंबरां बरोबर आनी ती मिटींग घेतली नंतर उपरांत की बाबा आमी इम्प्लिमेंटेशन आमी एफर्सायड मॅनरान वचपाक सोदना मागीर बाबा प्रॉब्लेम जालो हो सारकें ना तो सारकें ना म्हणून ती रिव्ह्यू घेतले नंतर आमी तेजेर मागीर आमी गव्हर्मेंटा कडेन सीएमा कडेन प्रपोजल दितले आमी ह्या वर्साच्यान वतात काय फुडल्या वर्साच्यान वतात ते 9th स्टँडर्डा खातीर. सर तुमी म्हणलें की एक स्टुडंट खंय तरी कन्फ्यूज जाता आपलें करियर चूज करपाक सो तुमकां अशें दिसना की पेरंट्साकूय बीन एक टीचर पीटीए जे आसता तांकांय बीन खंय तरी गायडन्स करपाची गरज म्हणजे आमी करियर गायडन्स जे आसा पळय आमच्या हायस्कुलांनी कंटिन्युअसली करीत आसा. करियर गायडन्सच्यो सिरीज आमी सगळ्या हायस्कुलांच्या टिचर्सां कडेन दिल्या. तेंच्या वेळच्या वेळी वर्सांनी आमी तेची ट्रेनिंगूय घेता. त्या खातीर पेरंट्सांनी सगळ्या आपल्या भुरग्याक घेवन ज्या हायस्कुलान वयता त्या हायस्कुलांतल्या टिचरा कडेन डिस्कस करचें
10वी पास जाल्या उपरांत आपल्या भुरग्याक कितें करियर चूज करपाक जाय तें आनी टिचरांचे गायडन्स घेवन आनी सगळ्या टिचरांनीय बी हांव एडेड स्कुलाच्या सगळ्या टिचरांक एडवायस करता की तांच्यांनी इंडिव्हिज्युअल कावन्सिलींग भुरग्यांक करचें जेणे करून ते प्रॉपर करियर करपाक. हांवें जशें सांगलें की BSc नर्सिंगाक वचूंक जाय एखाद्या भुरग्याक 80% पडलेल्या भुरग्याक ताका जर प्रॉपर करियर सांगलें ना जाल्यार ते आर्ट्साक वता ताका म्हणटा सायन्सीचो भंय दिसता म्हणून. पण ते भुरगे 80 पडलेले सायन्स सहज पास जावपाक शकता पण ताका प्रॉपर गायडन्स नासल्या कारणान ते रॉंग करियर चूज करता आनी उलट तेजी वर्सां फुकट वयता हें म्हणणें आसा. ती ग्रामीण भागांतल्या सगळ्या भुरग्यांक म्हणजे त्या भुरग्यांनी आपल्या पेरंट्सांक घेवन टिचरा कडेन वयता आनी टिचरांनी ताका एक्झॅक्टली करियर कितें चूज करपाक जाय म्हणजे तूं आतां कितें सब्जेक्ट घेवपाक जाय 11वी 12वी तें सांगता. So regarding career guidance, अंतरंग फाउंडेशन हे ऑलरेडी आमचे सगळ्या स्कुलांनी क्लासीस बी कंडक्ट करता भुरग्यां खातीर आनी पेरंट्सां खातीर PTA मिटींगेक ते सेशन घेता आनी आतां आमी TCS आयना कडेन एक MOU सायन केला आनी TCS आयनाचे सॉफ्टवेअरूय प्रत्येक भुरग्याक एवेलेबल आसतलें करियर गायडन्स प्लस समग्र शिक्षणाच्या वतीन कावन्सिलरी करियर कावन्सिलरी आमी अपॉयंट करता. तर आपण 12th हिस्ट्री खूप चेंज होतो पूर्ण ज्ञानांतर्गत कंटिन्यू करतो 12th किती झालं खूप चेंज हिस्ट्री बुक डिस्कशन आसा अजून फायनल जावन पॅरा टिचरांचो जो प्रॉब्लेम आशिल्लो तो सॉर्ट आउट जालो तो सगळ्या टिचरांचे प्रॉब्लेम सॉल्व जाला कारण पयली फावटी पॅरा टिचर आसतले पार्ट टायम टिचर आसतले परत तुजे लेक्चर बेसीस टिचर आसतले जितक्यांचो प्रॉब्लेम आमच्या ह्या टेन्युरान सॉल्व जाला तो आयज पर्यंत केन्ना सॉल्व जावंक नासलो. सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व जाले तांकां रेग्युलर पेमेंट मेळपाक लागले वयल्यान बरो पेमेंट मेळपाक लागला हांचो जरी कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर आसले आनी हे सुद्दां आसले वी आर पेईंग देम गूड म्हणटा कंपॅरिजन म्हणजे हाज्या पयलीं करपाच्या ऑल टिचर्स सगळ्यांचे प्रॉब्लेम जे आसा रिजॉल्व केला. थँक्यू. CM सर ते OCAचे मातशें क्लियर बी जल्दी बोल.